शेतकरी मित्रांनो नमस्कार। एकंदरीत मित्रांनो मी तुम्हाला आज या व्हिडिओ मार्फत जी माहिती देणार आहे तर ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये भुईमुग पिकाची पुरेपूर व्यवस्थापन कशा प्रकारे असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या भुईमुग पिकाच्या उत्पादनामध्ये तिथं 100% वाढ होईल। तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही अजूनही मला उपज ॲपवर फॉलो केलं नसेल तर सगळ्यात अगोदर फॉलो करून घ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील इथं उपज ॲपच्या सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, भुईमुग पिकाचा एकंदरीत जर विचार केला तर हे पीक आपल्याला 110 ते 120 दिवसापर्यंत पूर्णपणे तिथं काढणीला आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, सुरुवातीला जाणून घेऊया नेमकं भुईमुग पीक लागवड करण्यापूर्वी आपण जमिनीची मशागत कशा पद्धतीने तिथं करणं गरजेचं असतं। शेतकरी मित्रांनो, आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये खोल नांगरट तिथं करून घेणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, त्या नांगरटीमध्ये आपल्याला 10 ते 15 बैलगाड्या तिथं शेणखत तिथं टाकणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, चांगल्या प्रकारे तिथं रोटावेटर सुद्धा तुम्ही तिथं मारून घेणं खूप गरजेचं आहे। ही झाली जमिनीची मशागत आपण कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे। आता भुईमुग पीक आपण वर्षभर केव्हाही पेरणी करू शकतो। त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो, खास करून उन्हाळ्यामध्ये आपण भुईमुग पिकाचं जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, नेमकं उन्हाळ्यामध्ये भुईमुग कधी लागवड करणं गरजेचं आहे तर ते अतिशय थोडक्यात सांगतो। मित्रांनो, एकंदरीत आपण 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत कधीही भुईमुग पिकाची तिथं पेरणी करू शकतो किंवा टोकन पद्धतीने तिथून तुम्ही लागवड देखील करू शकता। मित्रांनो, आता जमीन भुईमुग पिकाला कसं असणं गरजेचं आहे हे सुद्धा लक्षात घ्या। शेतकरी मित्रांनो, आपल्या भुईमुग पिकासाठी जमिनीचा जर विचार केला तर जास्त भारी जमीन कुठल्याही कामाची येत नाही। आता भारी जमीन म्हटलं म्हणजे काळाटीची जर जमीन असेल तर अशा जमिनीमध्ये शक्यतो तुम्ही भुईमुग पिकाची लागवड पेरणी करू नका। आता जमीन पाहिजे आपल्याला भुरकट हलकी जमीन तिथं असणं गरजेचं आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे पाण्याचा निचरा होणारी जमीन आपल्याला तिथं निवडणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढे वळूया, नेमकं वाण कोणतं लावणं गरजेचं आहे, बियाण्याचं निवड कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, 2 दाणे किंवा 3 दाणे असलेले भुईमुग बियाण्याची तिथं निवड करणं गरजेचं आहे। आता कृषी सेवा केंद्रामध्ये किंवा मार्केटमध्ये भरपूर साऱ्या व्हरायटीज तिथं उपलब्ध आहे, परंतु एक जबरदस्त ब्रँडेड आणि जास्तीत जास्त उत्पादन देणारी एकच व्हरायटी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो, कारण लाखो शेतकरी त्याच व्हरायटीची त्याच बियाण्याची पेरणी करत असतात। तर ते म्हणजे शेतकरी मित्रांनो, टॅग 24 या नावाचं जे बियाणं आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचं बियाणं आणून तुम्ही शेतामध्ये पेरणी करू शकता, परंतु टॅग 24 हे बियाणं तिथं असणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, बियाण्याची खरेदी करताना शक्यतो आपल्या जो काही जवळचा शेतकरी राहतो तर ते गॅरंटेड शेतकऱ्याकडून घरच्या घरी घरगुती बियाणं सुद्धा तुम्ही तिथं निवडू शकता। तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आपण बियाणे लागवडीच्या अंतराचा जर विचार केला तर आपल्याला 2 ओळीमधलं अंतर 30 सेंटीमीटर पासून 45 सेंटीमीटर ठेवायचं आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्याला 1 फुटापासून 1.5 फुटापर्यंत 2 ओळीमधलं अंतर ठेवायचं आहे आणि 2 झाडामधलं अंतर आपल्याला जास्तीत जास्त 10 सेंटीमीटर एवढं ठेवणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न राहतो तर तो म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपल्याला खत व्यवस्थापन नेमकं कोणतं करणं गरजेचं आहे, कारण भुईमुग पिकाला आपल्या पाहू शकता कधी कधी पिवळसर पानं झालेली सुद्धा पाहायला मिळतात। तर ते पानं पिवळे होतात, याच्या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तर ते म्हणजे दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता। शेतकरी मित्रांनो, जे काही झिंक असतं तर या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आपल्या भुईमुग पिकाची पानं तिथं पिवळी झालेली पाहायला मिळतात। तर त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला झिंक सल्फेट प्रति एकरासाठी 10 किलो हे जे खत आहे तर हे खत कंपल्सरी टाकायचं आहे। आणि पेरणी करते वेळेस शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे काही खत व्यवस्थापन करायचं आहे तर ते पेरणी करताना 3 बॅगा सिंगल सुपर फॉस्फेटच्या दाणेदार असू द्या किंवा पावडर स्वरूपातलं सिंगल सुपर फॉस्फेट असू द्या, ज्याला आपण स्फुरद म्हणतो, तर या स्फुरदची मात्रा जास्तीत जास्त असलेलं हे खत आहे तर ते आपल्याला 3 बॅगा प्रति एकरासाठी तिथं टाकून देणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचं खत व्यवस्थापन आपल्याला जे करायचं आहे तर ते 25 ते 30 दिवसाच्या आसपास करायचं आहे। शेतकरी मित्रांनो, 25 ते 30 दिवसाच्या आसपास एकतर तुम्ही 20-20-013च्या 1.5 बॅग टाकू शकता किंवा DAP या खताचे सुद्धा 1.5 बॅग टाकू शकता किंवा शेतकरी मित्रांनो 24-24-08 या खताचे सुद्धा आपण 1.5 बॅग प्रति एकरासाठी टाकू शकतो। मित्रांनो, हे झालं पूर्णपणे खत व्यवस्थापन कशा प्रकारे करणं गरजेचं आहे। आता तुमच्या सर्वांच्या मनामधला एक महत्त्वाचा प्रश्न राहिला आहे तर तो कोणता आहे, शेतकरी मित्रांनो, नेमकं तणनाशक कोणतं वापरणं गरजेचं आहे। भुईमुग पिकामध्ये फार जास्त काही तणनाशक उपलब्ध नाही, त्याच्यामुळे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना जे तणनाशक उपलब्ध आहेत तर ते सुद्धा माहीत नाही। दोनच तणनाशक उपलब्ध आहे, एक तर म्हणजे सिजंटा कंपनीचं फ्युझीफ्लेक्स या नावाचं तणनाशक येत आहे, ज्याचं प्रमाण तुम्ही 400 मिली प्रति एकरासाठी वापरू शकता, किंवा शेतकरी मित्रांनो स्वाल कंपनीचं पटेला या नावाने तणनाशक येत आहे, ज्याचं प्रमाण तुम्ही 400 मिली प्रति एकरासाठी वापरू शकता, किंवा शेतकरी मित्रांनो UPL कंपनीचं आयरिस या नावाने सुद्धा हे तणनाशक येत आहे,
400 मिली प्रति एकरासाठी तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। शेतकरी मित्रांनो, हे जे तणनाशक आहे तर ते भुईमुग पिकाची पेरणी करून झाल्यानंतर जास्तीत जास्त 25 दिवसांनी आपण आपल्या भुईमुग पिकाला पाणी देऊन या तणनाशकाचा तिथं वापर करणं खूपच गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत अशा पद्धतीने जर तुम्ही पूर्णपणे भुईमुग पिकाचं व्यवस्थापन केलं तर 100 आणि 101% तुमच्या भुईमुग पिकाच्या उत्पादन वाढीमध्ये जास्तीत जास्त फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असला तर निश्चितच आपल्या उपज चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर सुद्धा करायला विसरू नका। धन्यवाद।